एक नवरा बायको आपल्या म्हाताऱ्या बापाला कंटाळले. काय करावं कळेना. बंगल्याच्या बाहेर 2 खोल्या होत्या. काय म्हणतात त्याला? आउट हाऊस, बरोबर ना? काय म्हणतात बाहेर? सर्वंट क्वार्टर असल्यासारखं. हां, तिथं बापाला ठेवलं. आता म्हातारा झालेला बाप तिकडे जायचं, दरवेळेला त्याला काय लागलं म्हणून त्याने काय केलं, एक घंटा आणली. घंटा ती आपल्या घरात लावली आणि ती दोरी त्याच्या पलंगावर नेऊन सोडली. तुम्हाला काही लागलं तर घंटा वाजवा. तो घंटा वाजवायचा, मग जेवण नेऊन द्या, घंटा वाजण्या, पाणी नेऊन द्या, हे सुरू झालं. कोण त्यांच्याजवळ कायम थांबान सेवा करा, गरज पडली तेव्हा करायचं. दोघंही कंटाळले. एक वेळेला असं झालं की 2-3 दिवस झाली घंटाच वाजली नाही. 2-3 दिवस घंटा वाजलीच नाही. सून म्हणते आज घंटा वाजली नाही. मुलाला सांगितलं, अहो घंटा वाजली नाही, आज वाजली नाही. नाही, कालही वाजली नाही. काल पण नाही. 2-3 दिवस झाले घंटा वाजलीच नाही. दोघांनाही आनंद झाला. कळलं ना आपल्याला? हां, त्यांना वाटलं खपला म्हातारा. काय झालं असेल, घंटाच वाजली नाही 2 दिवस, जेवण मागितलं नाही, पाणी मागितलं नाही, काय झालं म्हणून जाऊन बघितलं तर म्हातारा खुटखुटीत होता. काही नाही. मग त्याने विचारलं, अहो बाबा तुम्ही घंटा का नाही वाजवली? तो म्हणला, अरे 2 दिवस झाले मी दोरी ओढतोय, कोणी येतच नाही. नाही, असं कसं होईल म्हणून जाऊन बघितलं तर घंटाच जागेवर नव्हती. कुठे गेली घंटा? टांगलेली घंटा कुठे गेली? इकडे तिकडे शोधलं, कुठे काही मिळेना. लहान मुलगा होता घरामध्ये, त्याला विचारलं, अरे ती घंटा? तो म्हणला, मी काढून ठेवली. म्हटलं कशा करता? त्याने सांगितलं, अहो म्हणे आता तुम्ही आजोबांना काही लागलं तर घंटा वाजवायला सांगितली, आता ही घंटा वाजवून वाजवून फुटली आणि मग तुम्ही म्हातारी झाल्यावर मी कुठून आणू? मला घंटा लागेल की नाही तुमच्यासाठी, म्हणून मी त्या. म्हणजे जे आपण करतो ते आपल्याला मिळतच असतं, फक्त ते प्रामाणिकपणानं ज्याचं त्याला देता येणं हाच यज्ञ आहे.